आपले प्रतिनिधी माधव दिपके सध्या आपल्यासोबत आहेत। माधव, काल मराठवाड्यामध्ये जे भूकंपाचे धक्के जाणवले त्यामध्ये किती नुकसान झालंय आणि काय आवाहन केलंय या पार्श्वभूमीवर प्रशासनानं? नक्कीच हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून सातत्यानं भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत। रात्री 2 तासामध्ये 4 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। त्यामध्ये सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप हा 4.6 रिश्टर स्केलचा होता आणि या भूकंपामुळे पूर्णपणे मराठवाडा हादरलेला आहे। कारण या भूकंपाचे धक्के हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ यासह अनेक जिल्ह्यातील गावांना बसले आहेत आणि या भूकंपामुळे अनेक ठिकाणच्या घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे, नुकसान झालेलं आहे। रात्री सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे अनेक ठिकाणच्या गावकऱ्यांनी रात्र जागून काढलेली आहे। नागरिक जीव मुठीत घेऊन घराच्या बाहेर पळाले होते। या संपूर्ण प्रकारानंतर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे सुद्धा समोर आलेलं आहे। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता संपूर्णपणे या भूकंपाच्या घटनेकडे लक्ष देऊन आहेत। ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पंचनामे करण्याची सूचना सुद्धा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि ज्यांचं नुकसान झाले त्या संदर्भामध्ये पंचनामे सुद्धा केले जातील असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। भूकंप ही नैसर्गिक घटना आहे, परंतु सतत होत असल्यामुळे नागरिक पुरते घाबरून गेलेले आहेत। 4 भूकंप झालेले आहेत। काकडदाबा असो, पांगरा शिंदे असो, या भागामध्ये या ठिकाणी या भूकंपाचे केंद्रबिंदू भूगर्भामध्ये 10 किलोमीटर खोलीपर्यंत असल्याचं आपल्याला कळालेलं आहे आणि त्यामुळं या संपूर्णपणे रात्रभर नागरिकांनी ज्या रात्र जागून काढल्या आहेत त्या नागरिक घाबरून गेलेले आहेत आणि या भूकंपावर कायमस्वरूपी जे ते हे केलं पाहिजे, व्यवस्थापन केलं पाहिजे आणि यापासून नागरिकांचं कशा पद्धतीने नुकसान कमीत कमी होईल यासाठी प्रशासनानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता केली जाऊ लागली आहे। निश्चित माधव, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान ज्यांच्या घरांचं भूकंपामुळे नुकसान झालंय त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। मी सध्या कंजारा गावातील बालासाहेब कल्याणकर यांच्या घरी आहे आणि यांच्या घरी किचन कट्टाला या ठिकाणी लावण्यात आली जी टाइल्स आहे ही पूर्णपणे टाइल्स उखडून पडलेली आहे। आता या ठिकाणी साफसूफ करण्यात आले, परंतु मध्यरात्री जे भूकंपाचे 4 धक्के बसले आहेत त्यामुळे हे संपूर्णपणे टाइल्स या ठिकाणची उखडून पडलेली आहे आणि या भूकंपामुळे या ठिकाणचे जे नागरिक आहेत या घरामधले नागरिक पूर्णपणे भयभीत झालेले आहेत। हा जे घराला तुम्ही भेग बघताय हा तडा गेलेला आहे भूकंपामुळे, त्यामुळे जे बांधलेले चांगले सिमेंटचे घर सुद्धा आहेत त्यांना या भूकंपाचा फटका बसलेला आहे। एकंदरीत हा भूकंप किती भयानक होता ते अनुभव सांगतायत या ठिकाणचे नागरिक। मला सांगा काय झालं नेमकं रात्री? रात्री झोपेमध्ये आम्ही झोपलेला असताना एकदम 1:37 आमच्या गावामध्ये अतिशय मोठा असा कर्कश असा आवाज आला आणि त्या आवाजातून एकदम सगळं लोकच आम्ही उठल्याच्या नंतर आम्ही सगळं बाहेर, आमचे सर्व मंडळी सगळे बाहेर काढले आम्ही। नंतर आम्हाला असं जाणवलं की आता भूकंप व्हायला काहीतरी व्हायले आणि त्याच्या दृष्टिकोन आम्ही सर्वच बाहेर गेलो। बाहेर गेल्याच्या नंतर पुन्हा आम्ही सर्व गावाला सगळं जागे झाल्याच्यामुळं रस्त्याला थांबल्याच्या नंतर पुन्हा अजून थोड्या वेळानं पुन्हा एक भूकंप झाला आणि 4थ्या भूकंपामध्ये आमची आई इथं झोपलेली असताना वरून ती स्टाईल्स वगैरे ती पडली। बरं झालं तिच्या डोक्यात नाही पडली आणि पडले नंतर सगळेच मग जवळपास संपूर्ण गाव आमचं एका ठिकाणी जमून सगळ्याला एका हे झालं बा भूकंप व्हायलाय, सगळ्याला जागा करून सगळ्या ठिकाणी सगळे लोक जमा झाले आणि सगळ्या याच्यामुळं सगळं भयभूत गावाची एकदम परिस्थिती म्हणजे अकराळ विकराळ अशी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीनुसार आमच्या गावाचं एकदम परेशान आहेत लोक, अशी एकदम अतिशय भयभीत झालेले आणि वातावरण असं इतकं भयानक डेंजरस आहे की एकदम असं एक छोटंसं लेकरू बाळ पण त्या ठिकाणी आमच्या गावातल्या घरामध्ये झोपलेलं नाही। पूर्ण रात्रभर जवळपास जागून आम्ही सगळं जागेच होतो। पूर्ण रात्रभर आम्ही जागून बसलो टोटल गाव। आजी काय झालं रात्री? रात्री इथं झोपलो होतो, अंगावर असे खडे एवढाले पडले आणि मग म्हणलं बापा घरात पळत गेलो, म्हणलं सगळेजण बाहेर चला म्हणून आम्ही बाहेर थांबलो, जाऊन तर भडाभडा पडलं। मग आम्ही दारामध्ये थांबलो, सर्वजण थांबलो। मग असा इथं झोपलो होतो त्याच्यावर मग अंगावर असे खडे येऊन पडले म्हणून पळतच बाहेर गेलो, बाहेर जाऊन थांबलो। हे रात्री 4 भूकंप झाले, भूकंपामध्ये नागरिकांनी घराच्या बाहेर थांबले होते। रात्र कशी गेली, काय वाटत होतं? रात्री आम्ही बसून काढलेली, हे 4-5 असे भूकंप झाले, लहान मोठे होतच जाऊ लागले। हो
तर तो आम्ही दारामध्ये लहान बाळ सगळे दारामध्ये झोपलेले बसलेले होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.